गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। त्यामुळे पारंपरिक पिकासोबतच प्रायोगिक तत्वावर शेतकरी नवीन प्रयोग करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतात। असाच प्रयत्न अमरावती जिल्ह्यातील शिवकुमार अग्रवाल यांनी केलाय। अग्रवाल यांनी यंदा 8 एकरात ओव्याची लागवड केली। 8 एकरातल्या ओव्यापासून त्यांना किमान 3 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। आज आपण किशोर अग्रवाल यांच्या ओवा शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यात जाऊयात। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुका हा खारपाण पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे। या भागातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभऱ्याची लागवड करतात। मात्र पारंपरिक पीक पद्धतीतून फारसं उत्पन्न त्यांना मिळत नाही। त्यामुळेच येवदा गावातील शिवकुमार अग्रवाल गेल्या 5 वर्षापासून ओव्याची लागवड करतात। यंदा त्यांनी 8 एकरात ओव्याची लागवड 28 जुलै रोजी केली आहे। मी 8 एकरामध्ये यावर्षी लागवड केलेली आहे आणि जवळपास 4थं वर्ष आहे माझं हे की मी ओवा पेरून राहिलो। पाणी पाहून लागवड करावं लागते, म्हणजे कमी पाण्याचं पीक असल्यामुळं हमखास गॅरंटी आहे की हे पीक येतेच म्हणून। पाण्याचं वातावरणाचं पूर्ण अभ्यास करून की बा पाणी केव्हा कमी येणार आहे किंवा पाणी निघून गेलं त्याच्यानंतर थोड्याशा ओल्यामध्येच ओव्याचं पीक आपल्याला पेरावं लागतं। ओवा पिकाला अगदी कमी पाणी लागतं, तसंच या पिकाला वन्य प्राणी आणि पाळीव जनावरांपासून धोका नाही। ओव्यासाठी काढणीपर्यंत एकरी 10,000 रुपयांचा खर्च येतो। अग्रवाल यांना यंदा ओव्याचं एकरी 5 क्विंटल उत्पादन मिळणार आहे। 10,000 रुपये क्विंटल प्रमाणे ओव्यांची विक्री केल्यास एकरी 40,000 रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे। लागवडीचा खर्च जवळपास 1200 रुपये आहे आणि टोटल पूर्ण पीक काढेपर्यंतचा खर्च हा 10,000च्या जवळपास येतो पर एकर। माझं एकरी 5 क्विंटल ओवा व्हायचं अपेक्षा आहे आणि मार्केटच्या रेटचा विचार केला तर जवळपास 60 ते 65,000 रुपये पर एकर उत्पन्न होऊ शकतं। मसाला पदार्थ असल्यामुळे याला मार्केटिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हमखास गॅरंटी राहतो की 10,000 रुपये क्विंटलच्या वरतीच ओवा जातो आणि सर्व जे आपले धान्याचे मार्केट आहेत तिथे यांचे व्यापारी आपल्याला मिळून जातात। अग्रवाल यांच्या प्रेरणेनं यावर्षी परिसरातील 200 शेतकऱ्यांनी 600 एकरवर ओव्यांची लागवड केली आहे। कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं शेतकरी समाधानी आहेत। ओव्यापासून हमखास उत्पन्न मिळतं, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना किमान 1 ते 2 एकरवर ओव्याची लागवड करावी असा सल्ला अग्रवाल देतात। पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन प्रयोग इतर शेतकऱ्यांनी करावे असा सल्ला अग्रवालजी देत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल देशमुखसह अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती। कृषी क्षेत्रातल्या इतरही घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण ॲग्रोवनमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।